अब तू गया बेटा. मी असं रेडी होऊन बाहेर निघतो तर माझे घरचे प्रश्न करायला लागतात, कुठे चाललोय रेडी होऊन. आईला म्हटलं कुठेच नाही चाललोय, जस्ट आंघोळ केली आणि रेडी झालोय. तर आईलाच घेऊन चाललोय आता मी बाहेर. कुठं चाललोय खाली जाऊन सांगतो. हॅलो एव्हरीवन, गुड इव्हिनिंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ. संध्याकाळचे वाजून गेले 4:12 आणि हा असा प्लॅन नव्हता. मला वाटलं हा प्लॅन माझा उद्या होईल, बट मला नव्हतं माहिती की आई आज संध्याकाळी घरी चालली. आईचं देवा शपथ, काय डेंजर लोक आहे राव. मी एवढा रेडी झालो, आईला म्हटलं चल तू आज जाणार आहे संध्याकाळी, कारण की मी प्लॅन केला होता उद्यासाठीच. मला जेवढी माहिती होती की आई रविवारीच संध्याकाळी जाणार आहे, आणि आईला विचारलं मी कधी जाणार आहे, आई म्हणे आज संध्याकाळी जाणार आहे. माझाच पचका झाला एकदम मोठा. बट ठीक आहे, आता आपण तयारून खाली जाऊन गेलो तर जाऊयात. बाहेर जाऊन जरा आईसाठी पण आणि माझ्यासाठी पण गिफ्ट घेऊन यात. गिफ्ट म्हणजे की हे बघा, हे खूप सारे लोक म्हणतात मला की हा रुद्राक्ष काळ्या दोऱ्यामध्ये नाही घालायचा, खरं आहे का नाही? पण ते काय माहिती, तिथं ते गेले होते कोइंबतूरला तर सगळ्यांनी काळ्या दोऱ्यामध्येच. पण याची आहे ना, नाही लाल पण नाही, पण या दोऱ्याची मला खूप जास्त इचिंग होते. तर आईला म्हटलं जरा सिल्वर घेऊन येऊ, एक चेन घेऊन येऊ, आणि आईसाठी पण काहीतरी आवडलं ते पण घेऊन येऊ. सो चला आईसोबत टाईम स्पेंड करूयात आणि आईसोबत ब्लॉग शूट करूयात. आणि त्याचा आधी आईला मी विचारलंच नाही की तो हॉरिबल एक्सपिरियन्स कसा होता दादासोबत जे झालेलं जिममध्ये. अरे बापरे, ते तर खूप झालं होतं गोन बाबा, आम्ही तर खूपच घाबरलो रे. लास्ट ब्लॉगमध्ये तुम्ही सगळी स्टोरी ऐकून घेतली असेल, पण हे बियॉन्ड स्टोरी आहे, ज्या गोष्टी मी अजिबात शूट केल्या नव्हत्या आणि आमच्यासाठी पण एक अनएक्सपेक्टेड होत्या. तर घरी सांगितलं नव्हतं, मीच एकटा गेलो होतो आधी हॉस्पिटलला. मग वहिनी आल्या, मग आई आली. सगळ्यात डेंजर गोष्ट केव्हा झाली माहिती का, माझी तर फाटून चार होती. तुम्ही बघितलं असेल, मी स्टोरी शेअर केली त्याच्यात. पण जेव्हा आई आली ना आई आली आणि तो विचारतो आईला तू कधी आली म्हणे. मला 8 दिवस झाले आणि तो म्हणतो आई कधी आली. अरे बापरे, माझ्या दादाला काय होते. आईची रडायला लागली, आईचे डायरेक्ट हार्टबीट वाढून गेले होते की दादा असं का करतो ना, असे प्रश्न का विचारतोय. आईला येऊन 8 दिवस झालेत आणि तो विचारतो आईला की तू कधी आली. आम्ही सगळे घाबरून, खूप डेंजर काम होतं ते. पण आता सगळं नॉर्मल आहे. वरती गेल्यावर दादा वहिनी त्यांना पण त्यांचा एक्सपिरियन्स विचारू, आणि यस त्याचा आधी जरा आपण शॉपिंग करून येऊ. मम्मीला डोसा आहे ना खूप आवडतो, तर आम्ही इथं आलो आहे नम्मा डोसा. मम्मी आणि मी आता डोसा खाणार दोघं पण. तो आता आम्ही डेटवर आलो आहे, डेट म्हणजे डोसा डेट. मला इथला एक नम्मा डोसा करून आहे, खूप जास्त फेमस आणि खूप एकदम टेस्टी. तिला म्हटली तर एकदा खाऊन बघ, तुला आवडला तर परत परत येऊ आपण. सो तिथं झालो आम्ही. आता डोसा खाऊयात, डोसा एन्जॉय करूयात आणि मग आरामात घरी जाऊयात. आईला एक गोष्ट घ्यायची आहे, पण ती आता नाही, मी देईल इन फ्युचर. की माझा खिस्सा पण टाईट आहे जरा आता नाही, पण फॉर शुअर आईची ती इच्छा आहे ती पूर्ण करू आपण थोड्या दिवसानंतर. ते तुम्हाला नंतर सांगेल, आता नाही सांगत, बट नंतर जेव्हा आपण करू तेव्हा. मला गॅरंटी होती की आईला डोसा आवडेल म्हणजे आवडेल, एवढा टेस्टी आहे ना. हे बघा, एक नंबर. आई खुश, आपण खुश, आणि मला वाटलेलंच की आवडेल आईला, आणि खरंच आवडला आहे. तुम्हाला पण वाकड या परिसरात डोसा खायचा असेल तर ह्या प्लेसवर तुम्ही फॉर शुअर एकदा व्हिजिट करायला पाहिजे. मजा येऊन गेली. अजून एक डोसाची ऑर्डर दिली. मला वाटलेलं की एकावर होऊन जाईल, पण आईला जेवढा आवडला आहे की तो आई एकटा खाऊन जाणार, म्हणून अजून एक दिला आहे. घरी पोचून गेलो आणि तिचा टाईम झाला आहे भजन आणि कीर्तनचा. हां बाय. हां जा जा. आता आई चालली मंदिरात. भजन आणि कीर्तनचा टाईम आहे आमच्या सोसायटीमध्ये. सो आई तिथं जाईल, 1 तास भजन कीर्तन करेल आणि मग परत घरी येईल. आणि अजून एक गोष्ट ऑब्झर्व केली, त्या ज्वेलर्सच्या दुकानात गेलो, सगळ्यांची गप्पा मारते, म्हणजे असं बिहेव करते की तिचे फ्रेंड्स आहेत खूप जुने, आणि ती एकदम असं स्टोरीज सांगते की माझं पोर असं असं, माझं तसं, हे जे रुद्राक्ष इथून आणलंय ते फिरायला गेले होते. मी म्हटलं स्टोरीज का बस सांगते तू, आपल्याला जे घ्यायचं ते घे आणि जाऊयात आपण. पण नाही, तिला गप्पा मारायला, लोकांसोबत असं बोलायला खूप आवडतं, आणि तसंच आम्हाला पण सगळ्यांना झालंय. टाइम काय झाला? टाइम वार काय वार आज वार शनिवार, संध्याकाळचे 6. वहिनी, तुम्हाला एक सोपा क्वेश्चन आहे. तुम्हाला कधी भीती वाटलेली, कुठल्या मोमेंटला भीती वाटलेली?
आय थिंक त्याचा आधी क्लिअर करून देतो. आम्हा सगळ्यांपेक्षा जो व्यक्ती चिल असेल ना, सगळ्या म्हणजे आम्ही 5-6 लोक जे होतो त्याच्यावरनं सगळ्यात जास्त चिल व्यक्ती ही होती. काहीच टेन्शन नव्हतं ह्या व्यक्तीला, म्हणजे दाखवत नव्हती, ती गोष्ट वेगळी आहे, पण तरी गट्स ते असतात ना, गट्स द इंट्युशन्स दॅट यू हॅव ते काम करतात. म्हणजे HR मध्ये असल्यामुळे म्हणजे गट्स आणि माझे इन्स्टिंक्ट आणि इंट्युशन्स मला तरी वाटतं की खूप स्ट्रॉंग आहेत. तर मला माहित होतं फोन कॉल आला हॉस्पिटलला, हा ही इज गुड. बट तुम्हाला भीतीने वाटली का जेव्हा तो परत सेम क्वेश्चन करत होता? ही एक ड्युटी होती आणि काय नाही, काय गरज, काय कशाचीच गरज नाही पडणार, डायरेक्ट शुद्धीवर येणार. He was confused. He was looking cute. आणि ना मी खूप जवळून बघितलं दादाला कसा करायचा माहिती का तो, असा वॉचकडे बघायचा घड्याळच काढली आणि विचारायला किती वाजले आहेत आणि वार काय. बापरे, हा व्यक्ती जो आहे ना इथं बसलेला, हा याने एकदम घाबरून टाकलं होतं सगळ्यांना. मी असं लूप मध्ये चाललोय का मला तू दिवस अजून आठवतो. अजून बरं आहे बहिणी का? आता परत तेच चालू होईल त्याचा. काय बारे, किती वाजले आहेत? आई कधी आली? आईला विचारतो कधी आली तू पुण्याला. बापरे, आईचं मला आई तिथंच रडायला आई तिथं रडायला लागली, अजून मला बाहेर घेऊन गेली. काहीतरी झालंय, तुम्ही लपवताय, सांगत नाहीये. आता वाजून गेले 6:15. त्याच्यासोबत आपण आईचा हाताचा चहा पण पिणार आहे. आई येऊन गेली मंदिरात जाऊन, सो आई मस्त चहा बनवेल. हा चहा एन्जॉय करू. मी तिथं पण चहा कॉफी होती पण पिला नाही, कारण मला आईचा हाताचा चहा प्यायचा होता. हा चहा पिल्यानंतर मग बाकीचे जे काही प्लॅन असेल ते कंटिन्यू करू. बट चहा महत्त्वाचा आहे. आईची कधीपासून वाट बघत होतो, मंदिरात ना आता येईल तेव्हा येईल. फायनली आई आली. आता चहा पिऊयात आणि मग नंतर बाहेर जाऊयात. ए शनी, काय तू? हा, मला ऐकू येत नाही. गुडगल कोण आहे? गुडगल आजी. 9:15 वाजून गेले आहेत आणि तुम्ही बघितलं असेल मम्मीसोबत बाहेर जाऊन आलो. त्याच्यानंतर मला लगेच निघायचं होतं, बट दादा वहिनी यांचं सगळ्यांचं शूट चालू होतं, तिथं माझी हेल्प लागणार होती, म्हणून मला घरीच थांबावं लागलं. आणि 2 इम्पॉर्टंट महत्त्वाची कामं करायची होती आज. पहिलं म्हणजे गंधाक्ष पथक जे आहे आपलं सगळ्यांचं आवडतं, प्रत्येक वर्षी दगडूशेठचं इथं वाजवतात. आपल्या सगळ्या मित्रांना भेटायला जायचं होतं, त्यांची प्रॅक्टिस चालू होती, ते बघायला जायचं होतं ते, पण आज मला पॉसिबल नाही झालं. ते आपण बघू उद्या नाही तर परवा त्यांना जाऊन भेट देऊन येऊयात आणि तिथला जो माहोल आहे तो कॅप्चर करूयात. बिकॉज प्रत्येक वर्षी तुम्ही बघितलं असेल दगडूशेठला आपण जातो पहिल्या दिवशी, खूप वेगळी एनर्जी असते, खूप वेगळा माहोल असतो तिथं. तर यावर्षी पण सेम तसंच असणार आहे. आपला गंधाक्ष पथक तिथं असणार आहे. परत अजून आपलं दुसरं पथक आहे मित्राचं, महेशचं, जे आपल्या सोसायटीमध्ये प्रत्येक वर्षी येतात वाजवायला. प्रत्येक वर्षी म्हणजे 2 वर्षपर्यंत आलेत ते. मागच्या वर्षी नाही जमलं बोलवायला, पण बघू यावर्षी प्रयत्न करू सोसायटीमध्ये त्यांना बोलवायला. तिथं पण मला जायचं होतं सगळ्यांना भेटायला, पण नाही जमलं. आपलं आजचा टाईम असं वेगळ्याच ठिकाणी शूटिंगमध्ये आणि त्याच्यामध्ये बिझी होता. आपण ते उद्या प्रयत्न करू, उद्या जाऊ काही करून. पण आताचा प्लॅन म्हणजे स्नोहीला अचानक बर्गरची आठवण आली, बर्गर खायचा आहे तिला आणि फ्राईज पण खायचे आहेत. सो मी आज म्हटलं डोंट वरी, अंकल पार्टी देईल सगळ्यांसाठी. मी बर्गर घ्यायला आणि फ्राईज घ्यायला चाललो आहे. ऑलरेडी ऑर्डर देऊन ठेवली होती मी, फक्त आपल्याला घेऊन यायचं आहे. ठीक आहे, सो आज सगळ्यांची मजा असणार आहे. पार्सल घेऊन आलोय आणि तुम्हाला कधी कधी असं वाटत असेल ही बोरिंग रुटीन जी आहे, घरीत बसा, घरच्यांसोबत टाइम स्पेंड करा, ही 100 टाइम बेटर आहे क्लबमध्ये जाण्यापेक्षा किंवा बाहेर फालतूपणा करण्यापेक्षा. आय लव्ह स्पेंडिंग टाइम विथ माय फॅमिली. मला खूप आवडतं माझं फॅमिलीसोबत टाइम स्पेंड करायला. सो आय होप तुम्ही जेवढा लवकर ह्या गोष्टी समजून जाल तुम्हाला खूप बरं वाटेल. नाहीतर तुम्ही जर या बाहेरचा दुनियाचा मोहमायामध्ये जर अडकले मग काही खरं नाही आहे. खरं सुख हेच आहे जे तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो मी, आणि आय होप तुम्हाला लवकर सगळ्यांना ते समजेल. शनी काय आणलंय आपण? बट हे बेस्ट आहे. पुढच्या वर्षी मी आणि एक लोणच्याचा बिझनेस टाकणार आहे. हे डन लोणचं खांद्याची लोणचं.